नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेले 2 महिने ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला ज्योतिष, अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून दैनंदिन समस्यांवर सोपे उपाय आपल्याला सांगतायत. आजही आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. सर, आपलं खूप खूप स्वागत. जय माता दी. आजच्या या भागामध्ये आपण आर्थिक नुकसान याविषयी बोलणार आहोत. त्यापूर्वी श्री आनंद कुमार यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. आनंद कुमार गेली 16 वर्षापासून ज्योतिष या क्षेत्रामध्ये काम करतायत. अनेक जणांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आयुष्यातल्या समस्या, त्याच्यावरती सोपे उपाय त्यांच्याकडनं जाणून घेतलेत आणि अशाच अनुषंगाने आपण आज आर्थिक नुकसान या विषयावर त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आर्थिक नुकसान हे आपल्याला प्रत्येकाला, म्हणजे नोकरदार व्यक्ती असेल, व्यावसायिक असेल, कुणालाही आर्थिक नुकसान अनेक वेळा सहन करावं लागतं. तर आर्थिक नुकसान दाखवणारी पत्रिकेतली ग्रहस्थिती नेमकी काय असते? भूषण, आर्थिक नुकसान होण्याची 2 ते 3 कारणं अतिशय महत्त्वाची असतात. एकतर आर्थिक म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पैसा किंवा अर्थ, गुरुबळ, आम्ही एक गुरु नावाच्या ग्रहावर पाहतो. आर्थिक नुकसानाची कारणं, पहिलं कारण तर गुरु एक तर षष्ठ अष्ट व्यायाभावात असावं किंवा अशुभ ग्रहांच्या छायेत असावा. दुसरं कारण आहे गुरु नावाचा ग्रह मृत असेल, वक्री असेल, किंबहुना गुरुची प्रत्यांतर दशा ही अशुभ असेल तर आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. तसंच शनीच्या 7.5मध्ये, शनीच्या पनोतीमध्ये, किंबहुना शनीच्या महादशेत आपल्याला आर्थिक लॉसेसला सामोरं जावं लागतं. राहूच्या आणि केतूच्या महादशेमध्ये सामोरं जावं लागतं. मंगळ जर पत्रिकेत नीच राशीत असेल तर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केलेली प्रॉपर्टी गुंतवणूक लवकर रिलीज होत नाही किंवा त्या प्रॉपर्टीचा आपल्याला उपभोग घेता येत नाहीत. त्यामुळे प्रॉपर्टीच्या बाबतीत तिथे आर्थिक लॉसेसला जावं लागतं. जर पत्रिकेमध्ये हर्षल, गुरु जर युती असेल तर शेअर मार्केट किंवा सर्वसामान्य BC झालं, BCमध्ये, फंडांमध्ये किंवा कुठे चिटफंड फंडांसारख्या ठिकाणी त्यांचे पैसे लॉसेस होतात आहे. त्यामुळं चिटफंड फंड, छोटे मोठे चालवणं BC किंवा छोटे मोठे फंड, शेअर मार्केट अशांसाठी हर्षल आणि गुरु युती असते. त्यामुळे आर्थिक लॉसेसची कारणं अनेक आहेत. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, घरातल्या धर्मपत्नीबरोबर सौंबरोबर जर वाद कलह होत असतील तरीही त्याला आर्थिक लॉसेसला मोठं कारण आहे. म्हणजे जे आर्थिक लॉस जर थांबवायचं असेल तर घरातल्या आपल्या धर्मपत्नीबरोबर बायकोवरचे भांडणं थांबवा, कमी करा किंवा कायमची थांबवा भांडणाने तिथे आर्थिक लॉसेसचं कारण असतं. आर्थिक लॉसेसचं पुढचं एक कारण आहे की घरातली अडगळ. अच्छा. आर्थिक लॉसेसचं कारण आहे वास्तुशास्त्र दृष्टीने ईशान्य कोपऱ्यात किंवा आग्नेय कोपऱ्यात, उत्तर प्रभागामध्ये तुमची अडगळ असणं, पाणी असणं, कट असणं, डक्ट असणं, अशा एक ना अनेक आर्थिक लॉसेस, एक ना अनेक कारणं आहेत. त्यामुळे महत्त्वाचं कारण आपण गुरुबळ. जर पत्रिकेत तुमचा गुरु बलत्तर असेल, लॉस हरकत नाही हो. जर येण्याचा ओघ 10 इंची पाईपाचा आहे आणि जाण्याचा 1 इंची एक टिपक असतात, थोडे लॉस होतील. पण जाण्याचा ओघ आहे तो 10 इंची पाईपाने आणि येण्याचा आहे तो छोट्या 1 इंची पाईपाचा आहे, तर पाणी तुमची टाकी कधी आयुष्याची पाणी टाकी भरणार नाही. तसं आहे. म्हणजे तुमचे आर्थिक लॉसेस इन बॅलन्स, इनकमिंग आउटगोईंग दोन्ही व्यवस्थित असलं पाहिजेत. बरोबर. आर्थिक लॉसेसचं कारण आहे की घरातली भोगविलासीन परिस्थिती, म्हणजे शुक्र त्याला कारणीभूत असू शकतो. आता भोगविलासीन कारणीभूत सांगेल मी, नंतर सांगेल की एक साधं उदाहरण सांगतो मला. शेतकरी आज गरीब कुटुंबात जन्माला तो शेतकरी, विदर्भात जा, शेतकऱ्याला 2-2, 3-3, 4-4 मुलं मुली आहेत. जो विठोबाचा भक्त आहे, जो वारकरी संप्रदाय संबंधित आहे, गळ्यात 10 रुपयाची तुळशीची माळा असते. 2-2, 3-3 मुलांना जन्मतो, लग्न कार्य पार पाडतो आणि मेहनत करून कापड करून शेती चालवतो. बिचार त्याला आर्थिक चणचण भासत असते, पण तो आपला संसार नेटाने करत असतो. पण पुण्या मुंबईमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. मी आधी सांगलेले सगळे कारणं ही पुण्या मुंबई म्हणजे शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहेत, खेडेगावातल्या लोकांसाठी पण आहेत. परंतु आर्थिक ज्योतिषा दृष्टीने एवढी कारणं होती, असंच मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. आलेली लक्ष्मी कोणत्या मार्गाने आपण वापरतो त्याच्यावरती आर्थिक नुकसान हो होऊ हो, शकतं. डेफिनेटली. उदाहरणार्थ तुमच्याकडे लक्ष्मी जर चुकीच्या मार्गाने नॉन बिलिंगमध्ये येणार असेल तर तुमच्या आर्थिक वातात पण तेवढं लवकर होते. जर तुम्ही व्यावहारिक धंदा करणार नसाल तर तुमची नॉन बिलिंग मनी तुमच्याकडे जास्त येत असेल तर तुमचे लॉसेस, कारण त्यांना हिशोब नसतो आणि हिशोब तुमचा लागत नाही, हिशोब ठेवत नाही, कारण परत कायद्याच्या चाकोटीत किंवा अकाउंटिंगला तो ट्रबल येईल म्हणून तुम्ही ठेवत नाही, तर खर्च मोठ्या प्रमाणात होतात आहे आणि खर्च करण्याची आदत लागते आणि एक दिवशी तो इन्कमिंग 2 नंबरच्या मार्गाची इन्कमिंग थांबते आणि मग ते आपल्याला कर्ज काढावं लागतं. मग माणूस कर्जबाजारून पण प्रॉब्लेम येतो. महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे आर्थिक व्यवहारांमधला शेअर बाजाराचा. शेअर बाजारामध्ये आपण अनेक वेळा बघतो चढ उतार होत असतात आणि त्याच्यामुळे अनेकांनी गुंतवलेले पैसे, काहींना त्याचा फायदा जास्त होतो, काहींचं आर्थिक नुकसान होतं. शेअर बाजाराशी निगडीत जी लोक असतील किंवा गुंतवणूक करणारी लोक असतील
त्यांना आर्थिक नुकसानीला केव्हा केव्हा सामोरं जावं लागतं, त्यावेळेला काही म्हणजे वेगळी ग्रहदशा आपल्याला पाहायला लागते. हो, त्यावेळेला जनरली आपण ज्योतिष मी तरी वैयक्तिक विषुत्तरी महादशा पाहतो. विषुत्तरी महादशा प्रत्यंतर दशा आणि त्याच्या पूरक दशा जर आपण पाहिल्या तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कधीच नुकसान होणार नाही. ज्यावेळी आपले लॉसचे दिवस आहेत त्यावेळी गुंतवणूक करायचीच नाही आहे. ज्यावेळी आपले चांगले दिवस त्यावेळी गुंतवणूक करा, त्याचे रिझल्ट चांगलेच मिळणार आहेत. मग दशा प्रत्यंतर त्याला सूक्ष्म दशाही म्हणतात. सूक्ष्म दशांचा तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर शेअर मार्केटमध्ये नुकसान कधी होणार नाही. हा, पण शेअर मार्केटमध्ये सांगितलं सूक्ष्म दशा तुमच्या चुकीच्या आहेत तर तुम्ही गुंतवणूक करू नका, थांबायला हवं. आणि जर त्यावेळी तुम्ही गुंतवणूक करताय तरी तुम्हाला लॉसेस होतील. 27 दिवसांमध्ये अगदी सर्वात शेअर मार्केटमध्ये काम करणारे माझे मित्रमंडळी आहेत किंवा अनेक दर्शक आपले पाहत आहेत की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येकाला 2.5 दिवस ॲव्हरेज 2.5 दिवसाचंच तुम्हाला ट्रान्झॅक्शन पॉझिटिव्ह पडतं पूर्ण महिन्यांमध्ये. त्याच्यापेक्षा कोणी जास्त त्या शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत नाहीये. बरोबर. अगदी आज कोणीही. खरंय. आर्थिक नुकसान हे प्रत्येक क्षेत्रावरती पण अवलंबून असतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्र वेगवेगळं आपण जरी धरलं, व्यवसाय वेगळा धरला, नोकरी वेगळी धरली, तर त्या सगळ्यांचं आपल्याला वेगळं वर्गीकरण करता येईल. नाही, तसं नाही करता येतात. तुमचे आर्थिक नुकसान जे आहे, जसं मला अनेक लोक विचारतात मी श्रीमंत होईल का किंवा मला आयुष्यात सुख मिळेल का. सुखाची आणि आर्थिक नुकसानीची किंवा आर्थिक लाभाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आहे. तर ती प्रत्येकाच्या विचारावरती अवलंबून आहे आणि त्याच्या पत्रिकेला ग्रहदर्शनावरती. हे शास्त्र फार पुरातन शास्त्र आहे. तुम्हाला सगळ्यांना सिमिलर नियम लावता येणार नाही आर्थिक बाबतीमध्ये. कारण हे ज्यावेळी शास्त्र निर्माण झालं त्यावेळी ही चलन ही कवडी होती. बरोबर. कवडी मूल आपण म्हणतोय काय कवडी मूल किंमत नाही आहे. आज कवडी हे चलन मूल होतं, त्यावेळेचं शास्त्र तयार आहे. त्यामुळे आत्ताच्या शास्त्राची तुम्ही गणित ह्या रुपयाची किंवा डॉलरची गणित तुम्ही युरोची जोडाल तर ते शक्य नाही आहे. आर्थिकची सुबत्ता ही तुमच्या विचारावरती तुमच्या करन्सीवर अवलंबून आहे, त्याच्या ज्योतिषाचा संबंध नाही. मात्र तुम्ही किती नुकसान जाऊ शकेल, किती दिवस नुकसान जाऊ शकता. भूषण एक आपण ठरवलं की बाबा तुमचे वाईट दिवस आहेत, तुम्ही नुकसानी जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्या दरम्यान लॉस 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 होत गेलात तर ते लॉसला काही प्रमाण नाही आहे. लाखात व्हाल, कोटीत व्हाल. बरोबर. आणि थांबलात तर तुम्ही शेकड्यात व्हाल, हजारात व्हाल, असा विषय. त्यामुळे लॉसेसची परिभाषा नाही, पण त्यात थांबवण्यासाठी उपाय मात्र अनेक आहेत. मी उपायांकडे येतोच, पण त्यापूर्वी जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की महादशा असेल, राहूची असेल किंवा 7.5 असेल, तर त्या ह्याच्यामध्ये विशेषतः काय काळजी घ्यायला हवी. प्रिकॉशन्स घेणं. उदाहरणार्थ राहूची महादशा म्हटलं म्हणून सांगतो. राहूच्या महादशात अनाठाईक कर्ज घेऊ नये, कोणाला जामीन राहू नये, गरजेपेक्षा जास्त पैसे उसनवार देऊ नये की उसनवार घेऊ नये. अगदी आपला भाऊ देतोय, मेहना देतोय, मित्र पैसे देतोय म्हणून पैसे घेत गेला तर त्यांचे पैसे राहूच्या महादशेत पैसे जाणार नाहीत. मग ते कर्ज बाजार. मग त्यांनी भावाने मदत केली, मित्राने केली, नातेवाईकांनी मदत केली, मग त्यांनी मदत केली म्हणून तुम्ही दुसरीकडून कर्ज काढून त्याला पैसे द्याल. कळत न कळत कर्ज डोंगर वाढत जातो. आणि माझ्याकडे असे प्रमाण अनेक आहेत की कर्ज ज्यांच्या डोक्यावर आहे ते शनीच्या, राहूच्या महादशेत, गुरुच्या महादशेतच असतात. आणि चांगले मित्र त्यावेळी मदत करतात आणि चांगले मित्र आपल्यापासून तुटतात. हे शनीच्या आणि राहूच्या महादशेत, केतूच्या महादशेत घडतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. खरंय. जसं आता तुम्ही या महादशांबद्दल सांगितलं, 7.5 बद्दल सांगितलं, आपल्याला हे सगळं टाळता येऊ शकतं असं तुम्ही म्हणाल, काही उपाय आहेत? हो, डेफिनेटली. तर ते उपाय नेमके काय? ज्यावेळी शनीची महादशा असेल त्यावेळी प्रत्येकाने शनीचे जप चालू करावेत. शनीच्या मंदिरात तर किंवा मारुतीच्या मंदिरात जावं. शनीच्या डोक्यावर तर मारुतीच्या, शनीच्या पायावर मारुतीच्या डोक्यावर पण तेल अर्पण करावं. आज लोक त्यातही अनेक चुकीचं करतात आहे. तर तसं न करता तुम्ही ती जर विशिष्ट फॉलो पद्धत कराल तर तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला यश मिळेल. शनी चालीसा वाचणं, पठण करणं, हनुमान चालीसा पठण करणं, गरिबांना दान करणं. गरीब म्हणजे परिभाषा मी सांग, गरीब आणि वृद्धांना दान करणं. तुम्ही रस्त्यावर चाललेल्या सिग्नलवरच्या भिकाऱ्याला दान करायला तर होणार नाहीये. तुम्ही 60 वर्षाच्या वृद्धाला दान करा. 60 वर्ष आपल्या जवळ एखादा गरीब आहे, वृद्ध आहे, महिला, स्त्री, कोण पुरुष, त्याला तुम्ही एखादी साडी चोळी द्या, त्याला महिन्याभराचा किराणा भरून द्या, ते तुम्हाला पुण्य मिळेल. पण तुम्ही स्वतः जाऊ नका, थर्ड पार्टी कोणाच्या मार्फत तुम्ही पोचवा. राहूच्या महादशेत तुम्हाला, शनीच्या महादशेत तुम्हाला उपाय फलदायी ठरतात. गुरुच्या महादशेमध्ये तुम्ही सात्विक ब्राह्मणाला दान द्यावं. गुरुच्या महादशेमध्ये तो खरंच सोडोपचारी पूजा अर्चा करणारा एखादा मंदिरातल्या ब्राह्मणाला नाही, सात्विक ब्राह्मण जो अर्थजन आपला पूजापाठ करून अर्थजन चालवतो, अशा ब्राह्मणाला दान द्यावं. अशातून तुम्हाला यश नक्कीच मिळतं. केतूच्या महादशेमध्ये तुम्ही जे गरीब म्हणजे आज आपल्या वर्गामध्ये काही वर्ग ठरलेले आहेत, म्हणजे जे झाडू मारणारे जे मंडळी असतात त्यांना तुम्ही दान द्यावं. तुम्हाला त्याचे यश फलश्रुती चांगली मिळते. मग घोंगडी आहे, उलनची वस्त्र आहेत, लोखंडाचे वस्तू आहेत, तुम्ही दान द्याल तर तुम्हाला त्यातून यश बऱ्यापैकी मिळतं. पण त्यातले काही सात्विक उपाय आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये कवडी, गुंजा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये
शिंपला हे जर आपल्या घरात तुम्ही ठेवताय तर तुमच्या घरात कधीही पैशांचं खळखळाट राहणार नाहीये. दर मी सांगा आपल्याकडे एकच परंपरा असते की दीपावलीला आपण लक्ष्मीपूजन करतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की दर अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करायला चालू करा. अच्छा. आपण वर्षातून एकदाच लक्ष्मी पूजतो. दर अमावस्या लक्ष्मीपूजन करायला चालू करा. घरात आनंद असेल. खरंय. मी म्हणेल प्रत्येक एकादशीला विष्णूपूजन करायला चालू करा. महिन्यातून एखादा सत्यनारायण व्रत घरात करायला चालू करा. ब्राह्मणाला नका बोलू, तुम्ही स्वतः करा. फार मोठा अवघड नाहीये. पोथी वाचणं आणि षोडोपचारी पूजा करणं फार अवघड नाही. तुम्ही घरात करा, लक्ष्मी नांदेल. बरोबर. आता विष्णूची आराधना केल्यानंतर लक्ष्मी अति चंचल लक्ष्मी आहे. चंचीला थांबवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तिच्या नवऱ्याला मुक्कामी आपल्याकडे करून घ्या. लक्ष्मी आपोआप थांबेल. गोमती चक्राचा एक विशेष तुम्हाला उपाय सांगतो. तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये वर्षातून हे नवयोग येतात आहे, भरणी नक्षत्र, पुनर्वसू नक्षत्र, या नक्षत्र गोमती चक्र जर तुम्ही विशिष्ट अनुष्ठान केलं आणि ते तुमच्या सोबत ठेवलं तर तुमच्या घरात पैशाची कधीही चणचण भासणार नाहीये. खरंय. असेच काही उपाय आहेत आणि आणखीन या विषयावरती बोलायचंय. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि आपण चर्चा करतोय आर्थिक नुकसान, आर्थिक सुबत्ता या विषयावरती. मग अशी आर्थिक नुकसानीची आपण अनेक कारणं बघितली, त्याच्यावरचे थोडे उपाय पण बघितले. पण आता आर्थिक सुबत्ता टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवं, ती कशी टिकवता येते? भूषणजी अतिशय चांगला प्रश्न आहे. लॉस पेक्षा लॉस वाचवणं, खर्च कमी करण्यापेक्षा खर्च वाढवणं याला मी महत्त्व देतो. आता खर्च योग्य ठिकाणी वाढले तर ते मी गुंतवणूक म्हणतो आणि लॉसेस किंवा सुबत्ता त्याला सुबत्ता म्हणतो. सुबत्ता म्हणजे काय, तुम्हाला साध्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून उपाय सांगेल की तुम्ही सुबत्त्यांचं काय करावं. नित्य नेमाने सकाळी सकाळी उठल्या आपण आपलं कुलदेव नामस्मरण करून उठावं आणि जमिनीला हात देऊन धरणी मातेचे धन्यवाद मानावेत. हा पहिला फॉर्म्युला तुम्ही आयुष्यात करावा. तिथून सकाळी नित्य नेमाने सूर्योदयाच्या आधी उठणं हा तुमच्यासाठी बंधनकारक विषय राहतो. आज सकाळी 8 वाजता, 7 वाजता, 9 वाजता उठणाऱ्या मंडळींमध्ये पैसे गडगंज कमवतात आहे आणि लॉसेस मात्र त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ती सगळे लोक कर्जबाजार आहेत. माझा एक संशोधन विषय म्हणून एक 15-16 वर्षातला अभ्यास म्हणून मी अनुभव घेतला की जे लोकांचे उठण्याची पद्धती 8, 9, 7च्या पुढे जे आहेत ते सगळे कर्जबाजार आहेत. म्हणजे सगळे 7च्या अगोदर उठतात ते कर्जबाजारीपणा कमी आहे. तुम्हाला सोबत आणायचे, तुम्ही सकाळी किमान 6 वगैरे नाही म्हणा, 5 वगैरे नाही म्हणा, 7च्या अगोदर किमान उठा. सूर्योदयाच्या आधी उठा असं मी तुम्हाला सांगेल. तुमच्या लक्ष्मी सूर्यनारायणची दृष्टी पहिली आपल्यावरच पडो अशी एक तुमची मनात भावना निर्माण करा. तुमच्याकडे यश मिळेल. कारण 2 देवता, एकमेव 2च देवता आपल्याला दर्शन लवकर देतात. एक तर अग्निदेवता, दुसरी सूर्यनारायण देवता. पहिल्या देवाचं जर आपण दर्शन घेतलं तर माझा अंदाज आहे की तो दिवस तुमचा आनंदाचा सुखारा जाईल. जे लोक आता 8-9 वाजता उठतात त्यांना थोडा त्रास होईल, पण त्यांच्या आर्थिक सुबत्ता नाही असेल तर सकाळी त्यांनी उठण्याचा प्रयोग करावा. घरात कंपल्सरी आपल्या कुलदेवतेचं यंत्र किंवा अनुष्ठान पूजावा. कुलदेवतेचं नामस्मरण केल्याशिवाय तुम्हाला कोणताही आयुष्यात पर्याय राहणार नाही. तुम्ही कोणत्या देवाची आराधना करात नका करू, पण मात्र कुलदेवतेची आराधना तुम्हाला करणं अनिवार्य आहे आणि ते करावी. तिसरी गोष्ट, आपल्या प्रत्येकाने घरामध्ये स्त्रीयंत्र ज्याच्यासाठी तुम्ही वन भटकतात, काबड कष्ट करतात, मेहनत करतात, तो धनासाठी, पैशाची देवता लक्ष्मी आणि लक्ष्मीचं यंत्र आहे
जे विशिष्ट स्वरूपात अवेलेबल आहेत, त्याचं एखादं यंत्र आपल्या योग्य ब्राह्मणाकडून घेऊन अनुष्ठान करूनच आपण त्याची पूजनाकरण करावी. असे केल्यानंतर त्याला वर्षातून किमान 11 वेळा कुंकुमार्चना करावी. वर्षातून यंत्रावरती. किमान 11 वेळा. मी अमावस्या सांगतो. अच्छा. मी अमावस्या दिवाळीच्या दिवशी तुम्ही सर्वच करतात करा, ती एक सोडून मी 11 वेळा म्हटलं. किमान 11 वेळा अमावस्या करावी. धर्मपालनाचा एखादा वेळ मध्ये आली तर इग्नोर करा, पुढच्या वेळी घ्या, पण कराच करा. अशा तुम्ही करता तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होते. घरातली आज झाडू केरसोनी आपल्याकडे पद्धत गेलेलीच आहे. आज काही ब्रश वगैरे आलेत तर मी सांगेल की घरात एक केरसोनी आपल्याला ठेवा. केरसुनी अगदी 15 रुपये, तुमचा बप असेल 2,500 2,000चा, पण सांगते 15 रुपयाची, 20 रुपयाची, 50 रुपयाची केरसुनी किंवा त्याला झाडू नका म्हणू, लक्ष्मी म्हणा, ते आपल्या घरात ठेवा. असे जर काही साधे उपाय जर तुम्ही घरात करताय तर माझं मत आहे तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. पण सगळ्यात विनंती माझा हात जोडून सांगेल, बाबाला घरातल्या स्त्रीवरती कधी आळ घेऊ नका आणि तिच्यावर वाद नका घालू. तुमच्या वादाला तुमच्या घरातल्या लक्ष्मीच म्हणजे तुमच्या घरातली स्त्रीच त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीला कारणीभूत असते. सात्विक उपाय आहेत. ओम लक्ष्मी देव्याय नमः मंत्र बोलत राहा. वर्षातून एकदा किमान आपल्या कुलदेवतेला सहकुटुंब दर्शनाला जा. सहकुटुंब नाही जमता आलं तर एकट्याने घरातल्या कर्त्या पुरुषाने कुटुंब प्रमुखाने आपल्या कुलदेवता दर्शन घ्यावं. घरात एक श्रीफळ आपल्या कलशाच्या वरती मंदिरामध्ये श्रीफळ पूजनात ठेवावं. सोडोपचारे दररोज अगदी फार मोठी नाही पण सोडोपचारी पूजा जी काय 5-10 मिनिटाची आहे तेवढी पूजा करावी आणि आपल्या गुरुचं नामस्मरण वाटतंय की लक्ष्मी कधीच तुमच्याकडे कमी पडणार नाही. गुरु हा मोठा विषय आहे आणि गुरुचं जर साधना करतात त्यांना आयुष्यात कधीच कमी पडत नाही आहे. पण तो गुरु सद्गुरू असावा. गुरु पावला असतात. आज चॅनलच्या माध्यमातून स्टुडिओमध्ये मी तुमचा गुरु आहे. सगळ्या गोष्टी माझ्या ऐकाव्यात असं नाही सांगणार आहे. हा पण तुम्ही श्रद्धेने याल आणि श्रद्धेने एखाद्या सजीवाने सगुण गुरुपाशी तुम्ही जाल तर गुरु तुम्हाला कधीही चुकीचा सल्ला देणार नाही आणि गुरुमंत्र घेणं केव्हाही चांगलं. अशा जर काही गोष्टी कराल तर लक्ष्मी घरात स्थिर नक्कीच राहते. खरंय. हे झालं आपल्या घरातलं. पण एखाद्याचा व्यवसाय जिथे होतो, जिकडे त्याचं ऑफिस आहे, कार्यालय आहे, स्वतःचा व्यवसाय असेल तर स्वतःचं कार्यालय असेल, अशा ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा लक्ष्मी येण्यासाठी काही उपाय सांगितले जातात? हो, उपाय सांगितले. तिथे मग व्यवसाय दृष्टीने व्यवसाय प्रगती उपाय लक्ष्मी स्थिर आम्हाला कधीही व्यवसाय ठिकाणी कोणी लक्ष्मी ठेवतच नाहीये. व्यवसाय ठिकाणी कोणत्याही लक्ष्मी वाढ करण्यासाठी उपाय आहेत. हॉटेल इंडस्ट्रीसाठी वेगळे उपाय आहेत. कारखानदारी लोखंडाचं कारखानदारी इंडस्ट्री आहे त्यासाठी वेगळे उपाय आहेत. अन्य तुम्हाला तसे वेगळे उपाय आहेत. पण तुम्ही लक्ष्मी कारखान्यात कोणी ठेवत नाही, वर्कशॉपमध्ये कोणी हॉटेलमध्ये ठेवत नाही. तो हॉटेलमध्ये पैसे कमवेल, घरी नेल. भाजीपाल्याच्या टपरीवर तो भाजीपाला विकून पैसे 2 पैसे मेहनतीचे कष्टाने कमवेल, घरी नेल. तो स्टॉलवर भाजीपाल्याच्या कधी लक्ष्मी पूजन तिथं हा ते व्यापारोद्योग यंत्र आहे, इंद्रजाल वनस्पती आहेत, विद्युत मानस नावाचं यंत्र आहे हॉटेल व्यवसायासाठी, ब्युटी पार्लरसाठी वेगवेगळे उपाय आहेत. तुमच्या अनेक इंडस्ट्रीसाठी आता चप्पलचं दुकान आहे, चप्पल बुटा दुकान आहे त्यासाठी वेगळे उपाय आहेत. त्यांना सगळ्यांना वेगळे उपाय आहेत. त्यामुळे मला चॅनलच्या माध्यमातून वेळ आपल्याला कमी असतो, सगळं सांगता येत नाही. परंतु व्यवसायातली प्रगती आज मला 10 रुपये मिळतात तर मला ते 15 रुपये कसे मिळवता येतील, मला त्यात 100 रुपये कसे मिळवता येतील, माझे आज धंदा 1 दुकान तर 2 दुकान कसं करता येईल, माझ्या स्टाफचा टिकण्याचा प्रॉब्लेम आहे तो मला स्टाफ कसा टिकवता येईल, माझा हॉटेल व्यवसाय हॉटेलमध्ये माझ्या आज एक 10 स्टाफ आहे तो मला 20 स्टाफ करायचा, दुसरा युनिट मला चालवायचं आहे ते कसं करता येईल यासाठी अनेक उपाय आहेत. खरं तर हे असे उपाय तुम्हाला आणखीन जर का सविस्तरपणे जाणून घ्यायचे असतील तर श्री आनंद कुमार यांची पुणे आणि मुंबईतल्या कार्यालयांचे संपर्क पत्ते, दूरध्वनी क्रमांक तसंच वेब आयडी, मेल आयडी आम्ही झी24 तासच्या स्क्रीनवर दाखवतोय. त्यांची भेटीची वेळ आधी निश्चित करा, त्यांना जरूर भेटा आणि तुमच्या मनातल्या समस्या असतील त्याच्यावर सोपे उपाय त्यांच्याकडनं जाणून घ्या. चर्चा अशी सुरू राहणार आहे एका ब्रेकनंतर.
जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक सुबत्ता याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आपण मगाशी बघितलं व्यवसाय असेल, घर असेल, आर्थिक सुबत्ता टिकवायची कशी याचे उपाय तुम्ही सांगितलेत. त्याच्या आधी आपण बघितलं आर्थिक नुकसान कशामुळे होतं. पण जी पत्रिका आपण पाहतो त्या पत्रिकेमध्ये आर्थिक नुकसान आणि आर्थिक सुबत्ता अशा दोन्हींसाठी काही वेगळी ग्रहदशा पाहावी लागते. हो. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे आपण आर्थिक लॉसेस होण्याचे जवळजवळ मी 5-25 कारणं सांगितलीत. तसं बघा, टाळी एकात्रे वाजत नाही. जर लॉस आहे तिथं प्रॉफिट आहे, चढ आहे तिथं उतारी आहे. बरोबर. तर पत्रिकेमध्ये ज्याच्या पत्रिकेत कर्केचा गुरु आहे, कर्केचा गुरु उच्च मानला तो. कर्केचा गुरु धनस्थानामध्ये आहे, पंचम स्थानात आहे, सुखस्थानात आहे, भाग्यस्थानात आहे, लाभस्थानात आहे. तर या माणसाच्या घरी लक्ष्मी सदैव पाणी भरते, मात्र तो मृत अवस्थेत नसावा. बालावस्थेत असेल तर पैसा येण्याचा मार्ग एक आहे, जाण्याचा मार्ग 4 आहेत. बरोबर. तो वृद्ध अवस्थेत असेल तो खर्चच करणार नाही. पैसे आले बँकेत टाकले, पैसे आले जमा केले, गडगंज प्रॉपर्टी होते. दुसरी कारण आहे की पत्रिकेत गुरुची महादशा ज्या वेळी येते आणि गुरु स्वग्रहीचा म्हणजे मीन आणि धनु राशीचा गुरु असतो, त्यावेळेला आर्थिक सुबत्ता येण्याचे, जॅकपॉट, लॉटरी लागण्याचे योग चांगले असतात. अचानक भरभराट त्यांच्या आयुष्यात होत असते. कळत न कळत गुरुसोबत रवी आला तर सरकारी खात्याकडून यांना अचानक पैसे मिळण्याचे चान्सेस असतात. वडिलांकडून, आईकडून, आजीकडून, आजोबाकडून प्रॉपर्टी किंवा त्या अनुषंगाने धन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे गुरु हा आपल्या पत्रिकेमध्ये धनाचा कारक चांगला आहे. पत्रिकेमध्ये गुरुसोबत शुक्र आला तर सासरवाडीकडून पैसे मिळतात. अच्छा. सासरच्या मंडळीकडून पैसे मिळतात, एखाद्या मैत्रिणीकडून पैसे मिळतात, अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळतात. हा, पण तो जर गुरुसोबत शुक्र आला तर अनोळखी व्यक्तीतून पैसे मिळतात, पण अनोळखी व्यक्तीमुळे पैसे जातात सुद्धा. हां, तर तेच ज्यावेळेला आपल्या पत्रिकेत लॉसेस होतात आहे, पैसे टिकत नाही, त्यावेळेस जो तज्ज्ञ ज्योतिषांना भेटता तुम्ही, तर तुम्हाला त्यातले थांबवण्याचे उपाय सांगतील. असाच काहीतरी तो प्रकार आहे. पत्रिकेत लॉसेस होण्याची कारणं आणि पत्रिकेत म्हणजे महादशा, जर गुरुची महादशा असेल, प्रत्यंतर ज्या ज्या वेळेला बुध येतो त्यावेळेला सेल्समनशिप, ट्रेडिंग म्हणून चांगले पैसे मिळतात. अच्छा. त्या वेळेने ट्रेडिंग करावं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हे किमान 4 वेळा प्रयोग होतात आहे. तुम्हाला गुरु सासरवडे, तुम्हाला जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सासरवडेतून ज्या ज्या वेळेला गुरु पंचम स्थानातून, ज्या ज्या वेळेला गुरु सप्तमातून जातो, त्या वेळेला सासरवडेतून पैसे मिळतात. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक लग्न जर वयाच्या 30 वर्षाच्या आसपास झालं तर किमान 5 वेळा ते 6 वेळा योग येतात. म्हणजे सासरवडून 5 ते 6 वेळा, मग 2 रुपये मिळते, 10,000 मिळते, 10 लाख मिळते, आय डोंट नो. प्रॉपर्टी मला माहीत नाही, पण प्रत्येक आयुष्यात सासरवडीतून पैसे मिळायचे, मेलच्या बाबतीत बोलतोय, सासरवडीतून पैसे मिळायचे योग जास्त असतात. हे झाले आता पत्रिकेमधली कारणं की कशामुळे आर्थिक सुबत्ता टिकू शकते किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं. मात्र जी रोजच्या जीवनातली समस्या असते ती म्हणजे महिन्याच्या शेवटी जे नोकरदार वर्ग आहेत विशेषतः, त्यांना आर्थिक चणचण फार जाणवत असते. तर पदोन्नती होत नाही किंवा आर्थिक लाभ होत नाहीत, अशा वेळेला नेमकं काय करायला हवं? नाही, आता अशा वेळेला त्यांच्या पत्रिकेचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यांच्या पत्रिकेत गुरु वक्री आहे, मार्गी आहे, नीच राशीत आहे, अशुभ अवस्थेत आहे, शुभ फळ देणार नाही आहे, तर त्यांनी ते आपल्या ग्रहाच्या गुरु संबंधितल्या उपाययोजना कराव्यात. आणि कमीत कमी सद्गुरूचं पारायण त्यांनी घरात करावं. त्याने आर्थिक उन्नती होऊ शकते. पण त्यांच्या वैयक्तिक त्या पर्टिक्युलर व्यक्तीची पत्रिका पाहणं गरजेचं असतं. ह्याला काय फार खर्चिक उपाय नसतात. म्हणजे अगदी हा नाही, साधना करते वेळेला उलन वस्त्र किंवा लाकडी पाट हा घेऊनच त्या पाटावर बसून, आता अनेक लोकांना पाटावर बसण्याची गैरसोय आजच्या युगात आहे, त्यामुळे खुर्चीवर बसून केलं चालेल, पण पायाखाली उलन वस्त्र घ्या किंवा पायाखाली पाट घ्या. नाहीतर तुम्ही एनर्जीवरती कमवणार, ती एनर्जी परत तुम्ही विद्युत लहरीच्या माध्यमातून निघून जाणार. त्यामुळे उलन वस्त्र अथवा प्लास्टिक तर आम्ही नाहीच सांगतो, लाकडाची खुर्ची, लाकडाचा पाट किंवा उलन वस्त्र याच्यावर तुम्ही बसून त्याची साधना जर करताय तर तुम्हाला यश चांगलं मिळतं. आणि जपासाठी जी माळ असावी ती लोकांना दिसणार नसावी. एक जपमाळीची पिशवी मिळते, त्या जपमाळीच्या पिशवीत ठेवून तुम्ही जप जर करताय तर माझं मत आहे तुम्हाला यश नक्कीच मिळतं. चाकरमान्याने सांगेल की आपण जर काबड कष्ट करतोय तर आपल्याला जे आय आहे त्या आयुष्यात जाण्याच्या खर्चाची जी पद्धती आहे ती जर शोधून काढावी आणि तज्ज्ञ ज्योतिषांना भेटून तुमच्या आर्थिक कुठे जास्त खर्च होतोय, आजारावर होतोय, व्याजावर होतोय की ॲक्सेस मनीवर होतोय, तो तुम्ही शोधून काढता. अनेक जर घरात आजार, रोग खातं जर त्याचा रोगस्थान जर दूषित असेल तर आजारावर पैसे खर्च होतात. मग आईचं असेल, वडिलांचं असेल, बहिणी असेल, भावाचं, स्वतःचं असेल, मुलांचं असेल, माहीत नाही. दुसरी गोष्ट, पत्रिकेतल्या कर्ज घेतलं असतं, कर्जावरती पैसे तिथे तुम्ही कमी करू शकता खर्च. दुसरी गोष्ट आहे की अनाठाई, व्यसनाधीन लोक गेलेले असतात. अगदी अनेक लोकांना, मी एकाला मध्येच विषय घेतोय आर्थिक लॉसेसचा. एक माझ्याकडे क्लायंट होता, ते चांगला व्यवसाय होता. सर मी दिवाळखोरीत गेलो. अरे का दिवाळखोरीत गेला? त्यांनी मला सांगितलं, सर मला एक साधं
तंबाखू पान गुटख्याचं व्यसन नाही, दारू तर लांबची गोष्ट. गप्पा मारता त्याला एक अर्ध्या तास मला लक्षात आलं की सर तुम्हाला व्यसन आहे गजरा. आणि गजरा त्याला एवढा भोवला, 2 रुपयाचा आपला गजरा मी फक्त घेतो, माझ्या मैत्रिणीनं तो फार काय देत नाहीये. आणि त्या 2 रुपयाच्या गजऱ्यासाठी आयुष्य बर्बाद झालं. तो 2 रुपयाच्या गजऱ्यासाठी धंद्यातली प्रॉपर वेळ तो त्या गजरा त्या मैत्रिणीकडे जाऊन बसायचा आणि तिथं तो वेळ घालवायचा. आणि त्या 2 रुपयाच्या गजऱ्यामुळे ते 2 तास जात होते. 2 तासात येणारं प्रॉफिट आणि मेंटली डिस्टर्ब होत होता. तसा तर कारण तर फॅमिली डिस्टर्ब होतं, त्यामुळे तो व्यवसायात नुकसान झालं फक्त 2 रुपयाच्या गजऱ्यामुळे. बरोबर. त्याच्यात मैत्रीस्थान चुकीचं होतं. मैत्रीस्थानात नीचभंग नावाचा योग होता. मैत्रिणीकडून मित्राकडून नुकसानच होणार होतं, पण त्याला कारणीभूत होता 2 रुपयाचा गजरा. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्या 2 रुपयाच्या गजऱ्यामुळेही नुकसान होऊ शकतं असं माझं प्रामाणिक मत आहे. खरंय. त्यामुळे तुम्हाला पत्रिकेत लॉसेस कुठे आहेत ना ते हे वैयक्तिक शोधून काढायला पत्रिकेत तुम्हाला अनालिसिस करता येतं. मी इथं चॅनलच्या माध्यमातून सांगेल ते चुकीचं असेल, बरोबर. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक पत्रिका दाखवायला घेऊन या किंवा तुमचे तज्ज्ञ गुरुजी असेल त्यांना त्या विषयात सखोल पद्धतीने विचारा. गरजेचं नाही की माझ्याकडे यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही ते सल्ला प्रत्येकाचा घ्यावा. तर माझ्याकडे मी प्रॅक्टिकली आजच्या वर्तमानाशी निगडीत तुम्हाला मी काही सल्ले देईल, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. अध्यात्मिक शास्त्र काय सांगतंय, धर्मशास्त्र काय सांगतंय, ज्योतिषशास्त्र काय सांगतंय आणि आजच्या काळातलं सायन्स काय सांगतंय याची मी सांगड घालून तुम्हाला नक्कीच मी समजावण्याचा प्रयत्न करेल. शेवटी आपले कर्म आपले विचार आपल्या बरोबर असतील. खरंय. कसे प्रेक्षक हो, जितकी आर्थिक सुबत्ता महत्वाची असते ती टिकवण्याची जितके उपाय आहेत तितकेच आर्थिक नुकसानीची कारणं सुद्धा असतात. त्यामुळे आपण या दोन्हीकडे लक्ष देणं फार आवश्यक असतं. आणि जर त्यातूनही तुम्हाला काही समस्या असतील तर आम्ही श्री आनंद कुमार यांच्या दोन्ही कार्यालयांचे संपर्क दिलेले आहेत. तिथला पत्ता आहे, फोन नंबर आहे, वेब आयडी आहे, मेल आयडी आहे. तुम्ही त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करून त्यांना भेटायला जा आणि तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या समस्यांवरती सोपे उपाय जाणून घ्या. तुम्ही आलात आणि या विषयावर इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. दर शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता आपण झी 24 तासवरती हा कार्यक्रम पाहू शकणार आहात. आजच्या भागात इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.